आज मी तुम्हाला झटपट अशी कढी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे ताक आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला चांगलं खालीच फेटून घ्यायचं। असं मस्त असं बघा मी हलवून घेतलेलं आहे। कुकर ठेवलाय बघा गरम करायला मी। ह्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे मी तूप टाकून घेते। 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता हलकासा लसूण आपण पहिला भाजून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी मेथीचे दाणे, त्यात टाकायचे आपल्याला आलं आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। आता ह्याला आपण काय करू, 1च मिनिट फक्त परतून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे। त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला माहिती आहे, हे जे आपण ताक मिक्स करून घेतलं होतं ना, हे टाकायचं। ताक वतून घेतलेलं आहे बघा मी। गॅस करणार आहे आता मीडियम। आता ह्यात आपल्याला लगेच पाणी टाकायचे आणि त्याच भांड्यामध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे। आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणेच पाणी टाकायचं। आता ह्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मी मीठ आणि 1 चमचा टाकणारे साखर। आता गॅस आपला मीडियमच आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला थोडा वेळ हलवत राहायचे। मीडियम गॅसवर बघा उकळस्तवर अशी मी हलवत आलेले, असे हलवलं ना एकसारखं उकळस्तवर, तर मग ते फुटत वगैरे नाही। आणि खालीच पीठ चांगलं आपण त्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं, जेवढं होता होईल एवढं। बघा किती छान अशी कढी झालेली आहे।